रेल्वे मंत्रालयाच्या रेल1 ॲपमध्ये मराठी भाषेचा अभाव असल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. मुंबई उपनगरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरले जाणारे UTS ॲप बंद करून 1 मार्चपासून रेल1 ॲप अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र बहुभाषिक सेवा देण्याचे आश्वासन असूनही सध्या या ॲपमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांमध्ये सुविधा उपलब्ध असल्याने स्थानिक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत हे ॲप विकसित केले असून तिकीट बुकिंग, माहिती सेवा आणि इतर सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा उद्देश आहे. यामुळे रांगेत उभे राहण्याची गरज कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होईल असा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात मराठीसारख्या प्रादेशिक भाषेचा अभाव हा मोठा मुद्दा ठरत असून याबाबत आधी दिलेले आश्वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना इंग्रजी किंवा हिंदी भाषेचे मर्यादित ज्ञान असल्यामुळे ॲप वापरणे कठीण जात आहे. त्यामुळे डिजिटल सुविधांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या उद्दिष्टालाच बाधा येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. स्थानिक भाषांचा समावेश न केल्यास डिजिटल दरी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान प्रशासनाकडून यावर अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नसली तरी भविष्यात मराठीसह इतर प्रादेशिक भाषांचा समावेश केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच रेल1 ॲपमधील हा भाषिक मुद्दा केवळ सोयी सुविधांपुरता मर्यादित नसून तो डिजिटल समावेशनाशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे.